हाय शुभम. हॅलो मॅम. हॅलो. हा माझा बॉयफ्रेंड आहे राज. राज, हे DBK सर, हे आसावरी मॅम, आणि ह्यांना तू ओळखतोस ना? हो. सोहम सर, अभिजित सर, शुभ्राताई आणि हा शुभम. हॅलो. तुम्हा सगळ्यांना भेटून मला खूप आनंद झाला. सुझेन नेहमी तुमचं कौतुक करत असते. सॉरी मॅडम, थँक्यू सो मच. तुम्ही सुझेनला चांगली ऑपॉर्च्युनिटी दिली, तिला तुमच्या कंपनीत जॉब दिलात. थँक्यू सोहम सर. बरं या, आता आभार प्रदर्शन झालं असेल तर पाणीपुरी खायला या. कमान 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 या. एक घे, तुला बनवून देतो. हे पाणीपुरी पाणीपुरी. लीजिए पाणीपुरी. सर आम्ही दोघे एकाच प्लेट मध्ये खाऊ. ओहो, शौक से खाइए. आता मला आणि गोड गोड पाहिजे. गोड 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 एकदम गोड. सर अमेझिंग पाणीपुरी. एकदम बढिया सर. अरे थँक्यू थँक्यू. शुभ्रा, तुला देऊ का? बघा संपतील नाही तर. हो चालेल, आता खाते. तुझे कानातले हरवलेले होते ना? ते बघा शेजवानी चुरले. शुभम, अरे असं बोलतात का? सुझन, रिअली सॉरी. हा खरंच सॉरी. सुझन, छान आहेत कानातले तुझे. थँक्यू मॅम. खरे आहेत का? नाही, अमेरिकन डायमंड्स. राजने गिफ्ट केले. हो. हो का? ऍक्च्युली आमच्या शुभ्राकडे एक्झॅक्टली असेच कानातले आहेत. खरे आहेत. खूप छान दिसतात तिला ते. हो ना शुभ्रा? शुभ्रा, अगं तर का रडतीस तू? काय झालंय? आई आई आय एम रिअली सॉरी. आई, माझ्याकडून ते कानातले हरवले. अगं असं कसं हरवेल? नीट बघ जरा. इथेच कुठेतरी डाव्या उजव्या हाताने ठेवलं असेल. आई, मी सगळीकडे शोधलो पण मला कुठेच नाही सापडत ते कानातलं.
अजून नाही सापडले? इतकी बेजबाबदार आहेस तू? बाबा हे बघ शुभ्रा, आधी तू पहिलं म्हणजे रडू नकोस. इकडे बघ, महाग गोष्ट आहे ना ती बाळा, जर सांभाळून ठेवायची ना. आई मी खरंच सांगते, मला आठवतंय मी ड्रेसिंग टेबलवर ठेवलं होतं ते कानातलं, पण नंतर कुठे गायब झालं मला नाही आठवत आहे आई. शुभ्रा, रडू नकोस. हा, अजिबात रडू नकोस. मला सांग, हेच आहेत ना तुझे कानातले? सोहम, थँक्यू सो मच सोहम. अरे मी किती शोधत होते हे कानातले, माहितीये का तुला? हो 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 हो, रडू नको सांगतोय ना मी तुला, रडू नको. मला माहितीये शुभ्रा, आंघोळीला जायच्या आधी तू ते ड्रेसिंग टेबलवर काढून ठेवले होतेस. तुला माहितीये ना आपला बबडू किती मस्तीखोर आहे, आणि मला माहितीये ना हे किती महाग आहेत ते. आणि महाग असण्यापेक्षा पण मॅडमने तुला दिलेले आहेत हे जास्त महत्वाचं आहे ना, म्हणून मी ते मुद्दाम माझ्या जवळ ठेवले होते. रडू नको आता. थँक्यू सो मच. शुभ्रा, आता तू रडू नकोस अजिबात. कानातले सापडले ना, झालं. पण एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, जे सोहमने केलं ते तू करायला पाहिजे होतंस ना. आई, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी आई, खरंच चुकलं माझं, पण पुन्हा नाही होणार हा असं. अगं इट्स ओके. नाही पण मॅडम, तिला शिक्षा व्हायला पाहिजे, म्हणजे तिला आवडेल अशी शिक्षा देऊया आपण. हे कानातले घालायचे आता तू. अरे नाही घाल, मॅडमना पण बरं वाटेल. हो ना, घाल. थांब 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 थांब. बघ किती छान दिसत आहेत. थँक्यू, आणि खरंच सॉरी सोहम. सुझन, रिअली सॉरी. अगं तो लहान आहे, त्यामुळे त्याला कळत नाही कुठे काय बोलायचं ते. इट्स ओके ताई, ते आपल्या कानातले सेम आहेत ना, म्हणून तो असं बोलला. इट्स टोटली फाईन. सोहम, आमच्या दोघींचा एक फोटो काढ ना, आम्ही सेम कानातले घातले. ये काढ ना प्लीज. बाबड्या, इकडे तुला गंमत देतो. काय ठीक आहे. वाव, दत्तबाई किती छान आहे. रिअल कॉइन्स आहे. हो, रिअल कॉइन्स आहेत. हे खिशात ठेवू माझ्या? हो, ठेव ना. हे बघ, हे केमिकल आहे. ही अशी नाणी घ्यायची आणि असं स्वच्छ करायची, म्हणजे धूळ निघून जाते, कळलं? आणि नाणी कशी चकाचक होतात नंतर. हे बघ काय कसं चमकतंय. दत्तोबा, मला पण करायचंय, मी पण करू? तू अजिबात हात लावायचा नाही. लांब लांब बस, लांब बस. लहान मुलांनी हात लावण्यासारखी गोष्ट नाही, विषारी आहे, कळलं का? दत्ता, अदरक मार के चाय. अरे वा. शाबास. काय रे दत्ता, अरे 5 गावचा कुलकर्णी ना तू, एवढीच संपत्ती. अरे आम्ही बघ राधे सोन्याने मढवले जायचो आम्ही. हो, अरे नुसते नावाचे राजे राहिला तुम्ही, हातात काही नाही तुमच्या. हे सगळं जे दिसतंय ना, हे सुनेने कमावलंय माझ्या. मी जास्त दाखवून माझ्या समोर, कळलं ना? बबडू, ऑनलाईन स्कूल सुरू होणार आहे, लवकर ये. बोल. सो यू चीटर, तू मला खोटी ज्वेलरी दिलीस. काही काय बोलतेस तू? असं होणं शक्यच नाही. असं सो तू हे असं केलंयस, माझा ट्रस्टच नाहीये तुझ्यावर. तू मला सांग, कुठल्या ज्वेलरकडनं तू घेतलेस? अगं ही काय आत्ता घेतलेली ज्वेलरी नाहीये, खूप आधी घेतलेली ज्वेलरी आहे, कळते का तुला? आणि माझी आई नेहमी
ते जहागीरदार ज्वेलर्स म्हणून आहे, तिथूनच ज्वेलरी घेते. ठीक आहे, तर तू दिलेले कानातले खोटे नाहीयेत हे तुला आता प्रूव्ह करावं लागेल. त्या ज्वेलरी शॉपच्या तिथे पोच, मी पोचतीये. हे बघ, मला आता येणं शक्य नाहीये. बबडू, वाजलेत बघ किती राजा. तुझं ऑनलाईन स्कूल सुरू होईल आता. बस पटकन. हे बघ, मी पटकन हे कपडे धुवून येते. नीट लक्ष द्या राजा. बबडू, अरे हे काय करून ठेवलंय सगळं? बबडू, काय उपद्व्याप करून दिलाय हा? आईंचं कानातलं हे असं काळं कसं पडलं? नाही, ते प्रॉडक्ट्स आता लॉन्च व्हायलाच पाहिजेत असं कसं बोलताय तुम्ही? आता ते कसं करायचं हा तुमचा प्रश्न आहे ना. आता मला असं काय सांगताय तुम्ही? नाही नाही नाही, ते प्रॉडक्ट लॉन्च व्हायला पाहिजे. तुम्ही ते तुमचं ठरवा. अहो, कमाल आहे तुमची. असं थंड होईल, पिऊन घे ना. ओके, हा. नाही नाही, तुम्ही लगेच मीटिंग अरेंज करा, मला कॉल करा आणि पटकन डिसिजन घेऊन टाका. ठीक आहे, मी नंतर बोलते. आई बाबा, अहो हे बघा ना, बबडून ना या कानातल्यांवरनं कसलासा ब्रश फिरवला तर हे कसे झालेत बघा. हे बघा. हा लबाड ब्रश घेऊन गेला का माझा? बर, बघतो आता मी. मी इथं शोधतोय. काय बबडू, हे बाबड्या. अगं, तू टेन्शन घेऊ नको शुभ्रा. आपले नेहमीचे ज्वेलर्स आहेत ते. त्यांना जाऊन दाखवूया आपण. ते मग ते बरोबर देतील, साफ करून नीट करून देतील. बघू बघू बघू. असं काहीतरी गडबड दिसते. हे कानातलं सोन्याचं नाहीये, खोटं आहे. काय? हो, दत्ता मगाशी ज्या ब्रशने त्याचे कॉइन स्वच्छ करत होता ना, तोच ब्रश बबडू घेऊन पळालाय. बघू. दिसतायत मात्र विचित्र. काय प्रकार आहे हा? मला वाटतं मी स्वतः जाऊन विचारते त्यांना. आई, मी पण येते तुमच्या बरोबर. नाही नाही, तुम्ही दोघी जाऊन याच. आजच काय तो सोक्षमोक्ष लावून टाका. हे प्रकरण दुर्लक्ष करण्याजोगं नाहीये. आणि हो, तू बबडूची काळजी करू नकोस. मी आहे, दत्ता आहे, आम्ही सांभाळू त्याला. हो ना, किती महागाचे कानातले. असं कसं होतंय? नाही, जायलाच पाहिजे. पण माझ्या मीटिंगचं काय करू आता? मी मॅडीला फोन करून सांगते मीटिंग रिस्केड्यूल करायला. चला, आपण निघायलाच लागेल आपल्याला. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅम. सुजान, इथे याची खरंच काही गरज नाहीये. ते कानातले खोटे असणं शक्य नाही. लेट मी कन्फर्म. हे कानातले तुमच्याकडचेच आहेत ना? आता ते त्यांना कसं आठवणार? ते काही काल घेतलेले नाही, माझ्या आईने खूप आधी घेतलेले आहेत. कसं आठवेल? तू काही काय? नाही सर,
ऍक्च्युली आमच्याकडचं प्रत्येक डिझाईन हे एक्सक्लुझिव्ह असतं, त्यामुळे हे जर आमच्याकडचं असेल तर मला लगेच कळेल. आणि हो, हे डिझाईन आमच्याकडचंच आहे. झालं खुश. वेट, मला ना चेक करायचं हे कानातले खरेत की खोटे. ऑफकोर्स थोडा वेळ लागेल, तुम्ही बसून घ्या. मॅम तुमचं नाव? सुझॅन. ओके. चल बसायला सांगितलं. चल नीट सांगत जा. सुझॅन. सो काय मस्त नेकलेस आहे, मला घेऊन दे ना प्लीज. हा हा, नाही ग, गॉडी दिसेल खूप. तुला सूट नाही होणार. हे बघ हे इयरिंग. गुड मॉर्निंग मॅडम. काय म्हणताय बऱ्याच दिवसांनी? हे बघा, हे कानातले मी तुमच्याकडनं घेतले होते, अतिशय महागाचे होते. हे असे कसे झाले? हे चक्क खोटे आहेत. शक्यच नाही मॅम, हे एक्सक्लुझिव्ह डिझाईन आहे, वन ऑफ द फायनेस्ट पीसेस. मग असे का दिसतायत? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं दुकान एकमेव दुकान नाहीये. आज गेली कित्येक वर्ष तुमच्याकडनं मी दागिने घेतेय. बाहेर इतरही ज्वेलर्स आहेत. तुम्ही जसं वागायला लागलात ना, तर पुन्हा येणार नाही इकडे मी, आणि मला फसवू शकत नाही तुम्ही. मॅडम 5 मिनिटं मी चेक करतो आणि सांगतो. तुम्ही माझ्या केबिन मध्ये बसता का? नाही, नको, आम्ही ठीक आहोत. प्लीज येतो. अरे हे बघ, आधी मला हे चेक करून दे. आसावरी मॅडमचे आहेत. आसावरी राजे. हो. हे खरे आहेत, म्हणजे आसवरी मॅडमचेच असणार. काय रे, झालं चेकिंग? हो, हे खरे आहेत, 100% ऑथेंटिक. ओके, फंटास्टिक, परफेक्ट. या मॅडम तुमचे कानातले 100% खरे आहेत. हे घ्या. आता पहा कसे लकाकतायत. आई, हो खरंच की कानातले चकाकतात. आता बघा ना. मग मगाशी असं का झालं होतं? म्हणजे गोल्डची ज्वेलरी साफ करण्यासाठी जे आम्ही सोल्युशन वापरतो, ब्रश वापरतो, त्यानेच साफ केले होते मी ते. नेहमी त्यानेच करते. मग हे असे का दिसत होते खोटे असल्यासारखे? मॅडम ते काळे डाग मी मशीनने साफ केले, सो डोंट वरी. आणि काही काळजी करू नका, तुमच्याकडे प्युरिटी सर्टिफिकेट आहे. हो, पण म्हणजे नक्की खरे आहेत ना? सॉरी, जरा बघाश मी ओव्हर रिॲक्ट झाले. काही हरकत नाही मॅडम, तुम्ही आमच्या जुन्या आणि खास कस्टमर पैकी एक आहात, आणि आम्ही आमच्या ग्राहकांची कधीही फसवणूक करत नाही. मॅडम आता तरी चहा कॉफी काहीतरी घ्या. घेणारीस का ग? नाही, ठीक आहे, निघतो आम्ही. मॅडम काही एक्सक्लुझिव्ह नवीन डिझाईन्स आले, युनिक आहेत, एकदा बघा तरी. घेऊया का तुझ्यासाठी काहीतरी? अगं बघूया तुझ्यासाठी काहीतरी. दाखवा. हे घे, चट ठेवून दे. इमिटेशन ज्वेलरी. अजून काय? सॉरी मॅडम, पण तुमचे हे कानातले खोटे आहेत. काय? हा कसं शक्य आहे? नाही, तुम्ही एकदा जरा नीट चेक करा परत. सर आम्ही व्यवस्थित चेक केले, हे खरंच खोटे आहेत. हो पण शक्यच नाही. हो, ते का खोटं बोलतील? सो तू माझ्याशी खोटं बोललास? यू सच अ बिग लायर. काय मागितलं होतं मी तुझ्याकडे? एक छोटीशी गोष्ट, ती तुम्हाला देऊ नाही शकलास, फसवलंस मला. आय हेट यू. शुभ्रा, जरा एका मिनिटात आले.
आई